असल्याची टीका त्यांनी केली. तर मुख्यमंत्री हे जरांगेच्या तालावर नाचतात अशा प्रकारे त्यांनी टीका केलेली आहे. होऊ शकतं त्यांचं ते मत वेगळं असू शकेल किंवा त्या संदर्भात त्यांची जी काही भूमिका आहे ओबीसी नेते म्हणून ती त्यांनी मांडली असावी, परंतु पवारसाहेबांच्या संदर्भात आम्हाला असं कधी काही जाणवलं नाही. आणि मुख्यमंत्री तर समाजाला बनवण्याचंच काम करत आहे. कारण ज्यावेळेस जरांगे पाटलांचा मोर्चा होता आणि तो नवी मुंबईला हरवला गेला, त्यावेळेस यांना अधिकार नसताना काय लिहून दिलं की अधिकार असताना काय लिहून दिलं, त्यानंतर त्यांनी ती माघार घेतली, त्यावेळेस गुलाल उधळला गेला. तर मग काय त्यांच्या मागण्या मान्य केल्या, त्यामध्ये कुठल्या मागण्यांचा समावेश होता? अशी बनवाबनवी एकनाथ शिंदे समाजाशी करत आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही जर काही लिहून दिला असाल त्याची पूर्तता करा, पण पवारसाहेबांच्या संदर्भात मात्र हे विधान मला योग्य वाटत नाही. बॅनर सगळेच आपापले पक्ष लावतात, आपापल्या समर्थकांचे बॅनर लावत असतात, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे 100% होणार आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार. मुख्यमंत्री कोण होईल हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि तो निर्णय घेतील. घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय घ्या. जर समजा निर्णय होणार नसेल तर ते चिन्ह गोठवा, अशा प्रकारची मागणी शरद पवार. ती मागणी योग्य आहे, न्यायप्रविष्ट मामला आहे आणि निवडणूक आयोगाने जो काही निर्णय घेतला त्याला ते चॅलेंज केला गेला आहे. आणि मला जे सकृतदर्शनी जी काही वस्तुस्थिती आहे ती आता लोकसभेमध्ये कोण जनता कोणाच्या बाजूनं आहे हे लोकसभेमध्ये दिसलं आहे. त्यामुळे घड्याळ चिन्ह हे जर मिळत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे ही मागणी न्यायाचीच आहे, न्यायाला धरून आहे. नाही, त्याला बोलण्याची मर्यादा नाही आहे. नितेश राणे अवास्तव बोलत आहे. नितेश राणेला जो एजेंडा लिखित रूपात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे त्या पद्धतीनं त्याचं वक्तव्य सुरू आहे. त्यांना निवडणूक हारत आहेत, निवडणूक जिंकू शकत नाहीत विधानसभेची, त्यामुळे मताचं पोलरायझेशनसाठी धार्मिक तेढ निर्माण करून, जातीय तेढ निर्माण करून, दोन धर्मामध्ये आग लावून जशी पोळी शेकता येईल आणि मृताच्या टाळूवरील लोणी खाता येईल अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची नीती आहे आणि तेच त्यांच्या मुखातून नितेश राणे बोलत आहेत. कारण ज्या नितेश राणेंनी RSSवर ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये असताना टीका केली, हे हापचड्डीवाले म्हणाला, हे हापचड्डीवाले आरक्षण देऊ शकत नाही, हे हापचड्डीवाले जातीयवादी आहेत असं नितेश राणे त्यावेळेस म्हणाले होते. आता सत्तेच्या खुर्चीबरोबर ते असं वक्तव्य करत असतील आणि दोन धर्मामध्ये जर आग लावण्याचं काम करत असतील तर सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा, नाहीतर शासनाची भूमिका या संदर्भात स्पष्ट होत नाही. याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला या राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत, हे राज्य अस्थिर करायचं आहे, या राज्यामध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आहेत आणि निष्पाप लोकांचा जीव घ्यायचा आहे. हे भारतीय जनता पक्षाची सत्तेसाठी आलेली नीती आहे. नाही, ठीक आहे, दौरा करू देत. महाराष्ट्रामध्ये निवडणूक वेळेवर व्हाव्यात ही सगळ्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता किंवा सरकार पुरस्कृत दंगली झाल्या नाही आणि त्यांना जर निवडणुका नको आहेत तर महाराष्ट्र अस्थिर करतील आणि निवडणूक आयोगाला अहवाल देतील राज्यपालांच्या माध्यमातून की आज महाराष्ट्र पूर्णतः अस्थिर आहे, अशांत आहे, धार्मिक तेढ निर्माण झाली आहे, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असाही डाव खेळतील. हा रडीचा डाव आहे.
पराजय पुढे दिसत असताना रडीचा डाव, कारण लाडकी बहीण आणूनही उपयोग नाही, महाराष्ट्र पूर्णतः साफ केला यांनी, त्यामुळे हे कुठल्याही डाव खेळू शकतील. तुम्ही जेवढ्या निवडणुका लांबणीवर टाकाल तेवढ्या महाविकास आघाडी भक्कमपणे मजबूत होईल आणि आम्ही निवडणुका जिंकण्यामध्ये आमची संख्या अधिकाधिक वाढेल आमदारांची. भाऊ, शरद पवार काल म्हणाले की शिवसेनेचा एक नेता नाव न घेता ते बोलले की उमेदवार घोषित करता श्रीगोंद्यामध्ये त्यांनी साजन पाचपुते यांचं उमेदवारी घोषित केली, हे योग्य नाही नाही. कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही. काँग्रेस अशा पद्धतीचं कधीही उमेदवार कोणालाही, आमच्याकडेही खूप मोठी लाईन आहे, पण जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत. परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे. पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे. संजय राऊत म्हणाले की आम्ही जेव्हा महाराष्ट्र जिंकू तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात राहणार नाही. काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जिंकू, हरियाणा जिंकू, जम्मू काश्मीर जिंकू, झारखंड जिंकू, चारही राज्य आम्ही जिंकत आहोत. आणि ज्या दिवशी चारही राज्य जिंकू त्या दिवशी नरेंद्र मोदीच्या खुर्चीचे 2 पाय हे निखळलेले दिसतील आणि 2 पायाच्या खुर्चीवर ते बसलेले दिसणार नाही. खडसे साहेब म्हणाले की मी शरद पवारांना कधी सोडलं नाही, शरद माझ्यावर फक्त अफवा उडवल्या जातात आहे की मी भाजपमध्ये जातो. कोण म्हणाले? खडसे ते म्हणाले. ना काय आहे ते मला माहीत नाही, पण ज्या वावड्या किंवा ज्या बातम्या येतात आणि ते स्वतःही म्हणतात त्यावर त्यांनी पडदा टाकावा. कुठे आहोत आणि कुठे राहणार एकदा स्पष्ट करून टाकावा आणि पडदा टाकून त्यावर लोकांचा संभ्रम दूर करावा, तर विश्वासार्हता वाढेल. काँग्रेसची आज नागपुरात बैठक आहे. 6 लाखांवर काँग्रेसचा दावा करताय, मित्र पक्षाला काही देणार आहे का? नाही, दावा करणं आणि आघाडीमध्ये चर्चेतून मार्ग काढणं हा वेगळा भाग आहे. प्रत्येक पक्ष 288चा दावा करतो म्हणजे आघाडी होणार का? असं होऊ शकत नाही. आम्ही बैठकीमध्ये जे काही निर्णय घेऊ आघाडी म्हणून, आमच्या बैठकीमध्ये 3ही पक्षाचे आम्ही लोक ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस कोणती जागा कोणाला द्यायची किंवा सोडायची ही चर्चेअंती ठरत असते. त्यामुळे 6 जागेवर दावा केला किंवा मुंबईमध्ये शिवसेनेने 36 जागेवर दावा केला म्हणजे 36 जागा शिवसेना लढवते असा अर्थ होत नाही. चर्चेमध्ये ज्या जागा ज्यांच्या वाट्याला जातील त्या जागा ते लढतील. विदर्भात काँग्रेस सरासरी किती जागा म्हणतो? नाही, विदर्भामध्ये काँग्रेस मजबूत आहे 2 पक्षाच्या तुलनेमध्ये आणि 2ही पक्षाचे लोक ते पक्ष सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांचं काही प्रमाणात का असेना थोडासा त्यांना शेडबॅक तो आहे. अशा स्थितीमध्ये विदर्भामध्ये अधिकाधिक जागा जर काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल आणि महाविकास आघाडीला सत्ता मिळण्यामध्ये फार अडचणी येणार नाहीत. कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधानभवनाचा मार्ग जाईल. म्हणून विदर्भाला काँग्रेसला अधिकाधिक जागा लढवण्यासाठी आम्ही मित्रपक्षांना सांगितलेलं आहे. आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे आणि मला वाटतं की काँग्रेसनी किमान एक 45 जागा लढाव्यात असा सर्वांचा सूर आहे. 45-50 जागापर्यंत लढाव्यात आणि त्यांनी अधिकाधिक जागा आमच्या वाट्याला द्याव्या. इतर भागातल्या जागा त्यांनी थोडे जास्त घ्याव्यात. विदर्भात झुकतं माप द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.